सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात उष्णतेचा पारा हा वाढत आहे। आता यामागचं कारण काय आहे तर आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी अपर्णा गुरव। सध्या अकोला 46.9 आणि अमरावती 46.8, नागपूरमध्ये 45 अंशाच्या वर हा तापमान नोंदवला गेलाय। हे फक्त एप्रिल महिन्यात आहे, अजून मे जून बाकीच आहे। पण हे इतकं का होतंय याचं उत्तर दोन शब्दात आहे, ते म्हणजे अल निनो। आणि ही फक्त उन्हाची गोष्ट नाहीये, तर ही तुमच्या पाण्याची, भाजीपाल्याच्या किमतीची आणि येणाऱ्या पावसाळ्याची गोष्ट आहे। त्यामुळे हे नीट ऐका। आता हे अल निनो नेमकं काय आहे तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पृथ्वीच्या एका कोपऱ्यात प्रशांत महासागरात पाण्याचं तापमान अचानक वाढतं। समुद्राचं तापमान वाढलं तर आपल्याला काय फरक पडतो, कारण हे गरम पाणी वातावरणात उष्णता सोडतं, वाऱ्याची दिशा बदलतं आणि त्याचा परिणाम हजारो किलोमीटरवर दूर असलेल्या या भारतावरही देखील जाणवतो। अल निनो ही साधारणपणे दर 3 ते 7 वर्षांनी येणारी ही एक नैसर्गिक हवामान घटना आहे। पण जेव्हा ती येते तेव्हा जगाचं हवामान मोठ्या प्रमाणात बदलतं। भारतावर याचा थेट परिणाम होतो। भारतात मान्सून येण्यासाठी एक विशिष्ट वाऱ्याची साखळी ही कार्यरत असते। अरबी समुद्रात येणारं वारं, ढगांची निर्मिती आणि पावसाची प्रक्रिया हे सगळं संतुलनात असतं। पण अल निनो आला की ही साखळी कमकुवत होते आणि थेट तापमानामुळे उष्णतेच्या लाटा ह्या वाढतात व पावसाचं प्रमाण हे कमी होतं। आणि नेमकं हेच सध्या घडतंय। IMDच्या अंदाजानुसार यंदाचा मान्सून हा सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे। म्हणजे सरासरीपेक्षा फक्त 92% पाऊस हा अपेक्षित आहे। हे ऐकायला साधं वाटतं, पण केवळ 8% पावसाची घट म्हणजे लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठा फटका असू शकतो। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तज्ज्ञांच्या मते यंदाचा अल निनो हा सुपर अल निनो बनण्याची शक्यता आहे। म्हणजे 1997-98 आणि 2015-16 साली हा तीव्र अल निनो आला होता, जे आतापर्यंतचे सर्वात प्रभावी ठरला। त्या काळात जगभरात तापमानाचे उच्चांक नोंदवले गेलेत, भारतात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि हवामान मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं होतं। आता करायचं काय तर घाबरून जायचं नाहीये, पण सजग राहायचंय। घरात पाण्याचा अपव्यय टाळा, शेतकऱ्यांनी पाणी बचतीच्या पद्धती वापरा आणि उन्हाळ्यात दुपारी बाहेर पडणं शक्यतो टाळा। IMDच्या नुसार दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणं सध्या धोकादायक ठरू शकतं। ही फक्त हवामानाची बातमी नाहीये, तर ही तुमच्या घरच्या बजेटवर, पाण्यावर आणि थेट आरोग्यावर परिणाम करणारी गोष्ट आहे।